समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण पाहणार आहोत भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. तर ती आहे एकादशीची. यापूर्वीही मी एकादशीला काय सेवा कराव्यात, प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा महिन्यात 2 एकादशी असतात. तर उद्या आहे योगिनी एकादशी आणि या योगिनी एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर भगवान विष्णूंनी 26 एकादशी प्रकट केल्या होत्या, पण आपण दरवर्षी त्यातील 24 एकादशी साजरी करतो. पण जेव्हा धोंड्याचा महिना किंवा अधिक महिना पडतो तेव्हा आपण त्या 2 एकादशा अशा 26 एकादशा साजऱ्या करत असतो. तर ही जी योगिनी एकादशी आहे ती कृष्ण पक्षात आलेली आहे आणि 2 जुलै 2024 मंगळवारी ही एकादशी आलेली आहे. तर या एकादशी दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या अनेक सेवा करायच्या आहेत. तर त्याच सेवा मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सेवा येते ती सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंना अभिषेक घालणं. तर हा अभिषेक कसा घालायचा तर तेच तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही पंचामृताने सुरुवातीला अभिषेक श्रीकृष्णांच्या बाळकृष्णांच्या मूर्तीला करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 तर पंचामृताने स्नान घातल्यानंतर आपल्या हाताने मूर्ती सगळी स्वच्छ चोळून घ्यायची आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा यावर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना श्रीसूक्त 1 वेळा, पुरुषसूक्त 1 वेळा याचं तुम्हाला वाचन करायचं आहे. श्रीसूक्त, पुरुषसूक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या सेवा करत आपल्याला भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. हे अभिषेकाचं तीर्थ आहे, ते कुटुंबातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे. आणि यापूर्वीही मी पुत्रदा एकादशीपासून ज्यांना संतान नाही त्यांच्यासाठी सेवेबद्दल माहिती अपलोड केलेली होती, जी आपल्याला केंद्रातून दिलेली होती. तर अशा 21 एकादशी केल्यानंतर पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती होत असते. त्यासाठी ही एकादशींचं व्रत अनन्यसाधारण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांनी एकादशी व्रत जरूर धरत जा आणि द्वादशीला या व्रताची सांगता केली जाते. आता ज्यांना उपवास धरणं शक्य नाही तर त्यांनी एकादशीचं व्रत न धरता फक्त सेवा केलीही तरीही चालेल. फक्त एकादशीला मांसाहार कसलाच करायचा नसतो. मांसाहार करूच नये आणि एकादशीला मांसाहार करू नका. त्यानंतर भगवान विष्णूंना स्वच्छ पुसून आसनावरती ठेवा. त्यानंतर पिवळं वस्त्र, पिवळं फूल त्यांना अर्पण करायचं आहे. ही एकादशी आयुर्वेदिक एकादशी म्हणून ओळखलं जातं. यामागे खूप मोठी कथा आहे आणि ती कथा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते. आत्ता जर सांगत बसले तर व्हिडिओ फार मोठा होईल. तर आपण फक्त सेवा पाहूयात की उद्या एकादशीला आपल्याला सेवा काय करायच्या आहेत. पहिली सेवा आहे जे अभिषेक करायचं. त्यानंतर तुम्ही करू शकता अभिषेकानंतर श्री व्यंकटेश स्तोत्र जे आहे प्राकृत वाचू शकता किंवा संस्कृत वाचू शकता. 11 वेळा वाचा, एकदा वाचा. यथाशक्ती यथाभक्ती भगवान विष्णूंची तुम्हाला उद्या सेवा करायची आहे. त्यानंतर विष्णुप्रिया म्हणून तुळशीला ओळखलं जातं. तर तुळशीची पूजाही चुकवायची नाही. तुळस ही स्त्रियांनी तोडू नये. एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये. त्यामुळे तुळस ही आजच तोडून म्हणजे आदल्या दिवशीच नेहमी तोडून ठेवावी. तर आजच तुळस तोडून ठेवा, पुरुषांकडून तोडून घ्यावी. त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचन करा किंवा विष्णू सहस्त्रनाम आहे तर याचं वाचन करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करा. त्यानंतर दर एकादशीला प्रखर पितृदोष निवारण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्या घरात वाचन झालंच पाहिजे. तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन उद्या आवर्जून करा. 1 तास सकाळी लवकर उठा, पण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा. भगवान विष्णूंच्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही उद्या सेवा करा, दान करा. पिवळं वस्त्र, पिवळ्या वस्तू तुम्ही दान करा.
तसेच सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाका किंवा आपल्या केंद्रामध्ये जे पंचगव्य उपलब्ध आहे तर ते पंचगव्य तुम्ही पाण्यामध्ये टाकून स्नान करा. कारण ही उद्या योगिनी एकादशी आहे, तिला आयुर्वेदिक एकादशी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्ही उद्या हळद दूध म्हणजे द्वादशीला परवा दिवशी तुम्ही हळद आणि दुधावरती उपवास देखील सोडू शकता. त्यानंतर या एकादशीला भगवान विष्णूंना तुम्ही पिवळी जी केळं असतात त्याचा नैवेद्य दाखवू शकता, गोडाचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर हे जे खडे मसाले आहेत हे आपण आयुर्वेदात वापरत असतो किंवा छोट्या मोठ्या घरगुती आजारांसाठी वापरत असतो. तर याचा नैवेद्यही उद्या भगवान विष्णूंसमोर पूजेत मांडणी करताना विसरू नका. तर हे खडे मसाले ठेवा आणि या खड्या मसाल्यांचा तुम्ही नंतर उपयोग करू शकता. तर हे खडे मसाले आहेत ते तुम्ही नंतर मसाल्यात वापरू शकता, काढा याचा करून पिऊ शकता. तर या पद्धतीने उद्या सेवा करा. विष्णुप्रिया म्हणून ओळखलं जाणाऱ्या तुळस ही भगवान विष्णूंना अर्पण करा. विष्णू सहस्त्रनामावली म्हणून करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय असं 108 वेळा म्हणून अर्पण करा. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णूंची 1001 नावं आहेत, ती घेऊनही तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता. तुळशीच्या माळेवरती जप करू शकता आणि ही सेवा करून पहा. खूप सुंदर अनुभव आहे या सेवेचा. व्यंकटेश स्तोत्र नित्य नियमाने वाचल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा होते. माता लक्ष्मी अखंड घरात वास करते, कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथून कधीच माता लक्ष्मी जात नाही. तर आपल्याला जे ऋण असतात, पितृऋण, मनुष्यऋण, भूतऋण, देवऋण, ऋषीऋण, तर ते ऋण फेडण्यासाठी आपण जन्माला आलेलो असतो. प्रत्येकाला काही ना काही ऋण असतं, तर ते ऋण फेडणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी पंचमहायज्ञ कसा करावा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. पंचमहायज्ञ जे कोणी करत नसतील तर त्यांनी उद्यापासून पंचमहायज्ञाला सुरुवात करा. तसेच जे कोणी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचत नसतील त्यांनीही सुरुवात करा. हे जवळच्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे, बाहेर तुम्हाला कुठेच हे मिळणार नाही, फक्त केंद्रात मिळेल. तर संक्षिप्त श्रीमद भागवतामुळे आपल्या घराला लागलेले शाप, ताप, तळतळाट, पितरांना मुक्ती मिळते. त्यामुळे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन हे 700 श्लोकी आहे आणि याचं वाचन आपल्या घरात एकादशीला झालंच पाहिजे. तर हे वाचन करा, भगवान विष्णूंची सेवा करा, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा, पंचामृताचा नैवेद्य दाखवा, फळांचा नैवेद्य दाखवा. तुम्हाला जी सेवा जमेल ती तुम्ही आवर्जून उद्या करा. त्याच उद्याच्या एकादशीला असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळं 88,000 ब्राह्मणांना जेवण घातल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे उद्या जरूर ही सेवा करा आणि आयुर्वेदिक एकादशी असल्यामुळे तर जरूर करा. तुळशीच्या पानांचा उपाय करा, तुळशीची पाने अर्पण करा व ती दुसऱ्या दिवशी तुम्ही काढा करून खाऊ शकता किंवा कच्चीही चावून खाऊ शकता. अर्पण केलेली पानं किंवा निर्माल्यात वाहून देऊ शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर जरूर भगवान विष्णूंची सेवा करा आणि अनुभव घ्या. आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात नारायणांची आरती दिलेली आहे, तर ती आरती करायला उद्या चुकवू नका. उद्या जरूर भगवान विष्णूंची नारायणांची आरती करा. ही साधी सोपी सेवा करा. स्वामी मार्गात आहात तर हा अनुभूतीचा मार्ग आहे. जरूर अनुभव येणारच. विश्वास हवा. निशंक आणि निर्भयपणे सेवा करा. आणि संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभतो. ओम नमो भगवते वासुदेवाय या ग्रंथाचा जप केल्यामुळे आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात आणि प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळतं. त्यामुळे एकादशीचं व्रत जरूर करा. एकादशी नाही उपवास जरी पकडला तरी सेवा मात्र जरूर करा. एकादशी दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान 1 माळ जप करा. तर पांडुरंग मंत्र असा आहे: श्री वस्य धारयणम वक्षे मुक्ता माला षडाक्षरम, श्री वस्य धारयणम वक्ष मुक्ता माला षडाक्षरम.
तर या ग्रंथाचं वाचन आणि या मंत्राचं वाचन करा. जो पांडुरंग मंत्र आहे त्याचं वाचन करा. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा. व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, तसेच वेगवेगळे जे भगवान विष्णूंचे मंत्र मी तुम्हाला आत्ता सांगितले याचं पठण करा. एकादशीची सेवेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, पितृदोष कमी करायचा असेल तर एकादशीसारखा उत्तम दिवस नाही. त्यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष असेल त्यांनी तर जरूर एकादशींना सेवा करत चला. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.